आम्ही असल्याची मस्त टूर उपाय करू असाच देताना तुम्ही समजा सहकार जाऊ का आणि आम्ही त्या एन्जॉय कर का या क्षेत्रदर्शन कार्यक्रमाच्या रुवारी आमगेल्या साधना बळगाच्या गौरवाध्यक्ष जावन आशिल्लो नरसिंह पंडरमाम हांगेले उमेदीर हे कार्यक्रम आयोजन केला. आमगेल्या साधना बळगाचे हिस्ट्रीचो फर्स्ट टाइम ही एक विचार आमगेले समाजाचे रडवांक देवस्थान देव स्वामी या पुरा विचार करता म्हणून तेगेले मना येवन ताणें आमगेले सगळे विषय सांगून आमी ते फर्स्ट टाइम आमगेले प्रथम क्षेत्र दर्शन आम्ही करता आसाची तुमकां पूर्व जनके हार्दिक स्वागत करता आसा. शांभवी नदील ते बदीन आसा थंय व्हडची न्हंय एक शांभवी नदी म्हणचे शांभवी न्हंय आनी हे देवस्थान गौड सारस्वत ब्राह्मण कम्युनिटीक बिलॉंग करून आसता. तांच्यो तीन मुख्य देव एक श्री वेंकटरमण देव अनेक श्री उग्र नरसिंह देव तशीच श्री बिंदू माधव देव या तीन प्रमुख देव त्रिवेणी संगमा म्हणके आसा म्हणटाची. तशीच तीन देवाल नंतर ते दोन्ही विठ्ठलाल आयडल आसा विठ्ठलाल मूर्ती आसा. तातूंत एक देव वत्स गोत्राचो तशीच अनेक देव अत्री गोत्राचो म्हणटाची. त्यानंतर थंय अनेक देव कडगोला कृष्णा म्हणटाची. त्या देवाक उग्र नरसिंहाले लेफ्ट साइड दवरला. तशीच वेदव्यास देवालय मूर्ती थंय आसा. इतले मुल्की देवस्थानाचे प्रमुख विषय. मुल्की देवस्थान म्हळ्यार कंचिदवाक फेमस उग्र नरसिंह. या देवस्थाना नाव कसं या देवस्थाना नाव कसं बाय बोल्डर लक्ष्मी वेंकटरमण नाही श्री वेंकटरमण टेंपल मुल्की. तुम्ही आयिल्ले आता श्री वेंकटरमण टेंपल मुल्की भितर वताना तुमकां तीन रिंग कशा दिसता. आमी कसं करता ती देवस्थाना देव म्हणटात पांय पडटात येतात जाल्यार तांकां भितर आशिल्ले काणिके मोत्री येते दीस आनी मोरके आसत. आमी अशें पांय पडटाना प्रभावळी पळोवना देव आसा म्हूण पांय पडून येवचें वयना जाल्यार ताजी तोक आशिल्ली तर तितलो व्हड किरीट तुमी देवाल फोटोन पळोवन येतात पळय मातशें उजवाड रिंग सोडवयतात ती प्रभावळीचे म्हळ्यार पॉझिटिव्ह वायब्स वायब्रेशन्स तांतल्यान एमिट जाता. वेंकटरमण मध्येच इम्पॉर्टंट देव लक्ष्मी नरसिंह नाही हंगा उग्र नरसिंह पया हिरण्यकशिपू दवरन श्री अष्टभुजा आसा पांयार दवरन एक पांयार आसता एक पांयार पोट चिरून ताजे अंत काडटा उग्र नरसिंह. तोपू म्हणटा आसता बिंदू माधव. बिंदू माधवाक मात्र उत्सव आवडते आणि उत्सव उत्सव प्रति देवस्थान जाता ಕೆಲವು ದೇವಸ್ಥಾನ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನ ಬರ್ತಾರೆ ಹಂಗ ಉಗ್ರ ನರಸಿಂಹ ಬಾಯಿ ಹೊರಟಾನ ತಮಕ ಉಗ್ರು ಬಿದ್ದಬೈಲೆ ಗರ್ಭಗುಡಿ ಬಿಟ್ಟಾರ ಅಕ್ಕ ಮತ್ತೆ ಕೂಡ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ದಿವಸ ಮಾತ್ರ ಮಾರ್ಗಶಿರ ಮಹಿನಾ ಅಂತೂ पुनवे दिवस मार्गशीर महिना डिसेंबर 5 त्या टायमारी पुनवे दिवस देवाक आयदलाल कथम करप शाळे अभिषेक बारीक तशीच पंचामृत अभिषेक करतात. चड येवन 1000 गटाने एक राश राश आसता डेकोरेटर असतात. सो उग्र नरसिंह कसं आमी फेमस तांची कोण प्रतिष्ठेचे म्हळ्यार एक कारण आसता की 100 गटांवर पुढे समथींग इन 15th century म्हणे 15th century 14 म्हाका एक्झॅक्टली उरता आसना 1459 त्या वर्सांत विजेंद्र स्वामाक केरळांत आशिल्ले तांकां वायट भितर
आणि तांकां स्वप्नांतू देवान सांगलां हांव तूं वतर राब उत्तर दिक्कारे केरळ ते असते चौदा दक्कन इंडिया मॅपार वयर येतात कर्नाटका गोवा तशी वयर तशी तूं उत्तर दिक्कार वस हांव तुका खंय सांगता पळय त्या जाग्यार म्हाका प्रतिश्ठ करता म्हण तशें करून विठ्ठला म्हणटा म्हणटा वाट आशिल्ली आमची गेल्यार म्हण आमी तेकडे दाखोवन आयली ना गोवा दाखोवन आयली ना डिसायडींग तशें आमी कोंकणी जेवपी समाज विठ्ठला म्हणटा म्हणून 10 वर्सांतू उग्र नरसिंह दरवाज विजेंद्र स्वामाला येता मंगळूर जावन मुखार येताना पडपणंबुराक प्रति एक रात्री एक कडेन वाट करता पडपणंबूर म्हळ्यार तुमी सुरतकर जावन मुखार येताना हळंगडी दाखोवन मुलकी मध्य एक जाग पडपणंबूर थंय येताना थंय एक जैनारायान पॅलेस आसता अरमने थंय वचून आमकां रफूक न्ही ड्युटीक म्हण कुळिकाला टॉर्च आनी ना स्ट्रीट लायट्स ना करंट ना तेदन कशें म्हळ्यार मडल आतां एक अंगल सुटवानो जो एक बड्डे अंगल सुटवानो ताका उच दिवन दोंडी त्या दोंडी दवरून वाटान बड्डेक उजवाड पडत तशी तर तागेला रायला निंगे राय कसो लेखलो आमी जैनाचे आनी आमचे गेलो एक सारकें म्हणून दिवचें जायना वस म्हणटा त्या उग्र नरसिंहान दवरून स्वामी कसं म्हणाले त्यांनी कोणाकूय पॉझिटिव्ह म्हणणारी धनात्मक म्हणणारी त्यांनी मुखार येताले की ते व्हडलो नरसिंह देव असतो जे उग्र तागेल्या तसं नाही रोज वाट बघायचं म्हणून मुखार येता त्या अरमनेचे रूप असं ताका उच्च जेवण मुखारी सगळेची वाट बघायचं किती मूर्ती आता त्या मूर्ती दवरून येता उपास देवानं सांगितले म्हाका वडलंकी म्हणल्यार मुलकींचो ते वचन म्हाका प्रतिश्ठ करता म्हण तशी उन्वेते दस मार्गशीर महिला उन्वेते दस हांगा प्रतिश्ठ केला वेंकटरमण वयर आशिल्ले वेंकटरमण कार्कळा दाखोवन आयले कार्कळा दाखोवन कशें कार्कळा भितर कशें की तांगेले जाणां मागीर समाधान जाताना मागीर मूर्ती कशें की रडायलो तेन्ना त्या वेंकटरमणा मुर्ती हाडून मुलकी बायक टिकोवन दवरता त्या कडेन वापस स्वामाक विचारायचे सुमार हांगाची मुर्ती हांगाच आसूं का म्हणून वेंकटरमणा मुर्ती आमी प्रतिश्ठ केल्या देवान आनी लंचान देव म्हणालो तुमकां व्हड मुर्ती आमी हांव दिता हांगाची देव हांगाची मुर्ती तो असो बिंदू माधवाचार्य स्वामांक मेळ्ळें तसले सान बिंदू माधव मुर्तीक प्रतिश्ठ केलें सो बिंदू माधव मूर्तीक मात्र हांगा उत्सव जावचे ನರಸಿಂಹ ದೇವಾಲ ಹಂಗೆ 5 ದಿವಸ ಸಂಭ್ರಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿದ್ದು ಮಧ್ಯೆ ಕೂಡ ಅಂತ ದೀಪಾವಳಿ ಗರ್ಭಗುಡಿ ತಕ್ಕೊಂಡು ಮಧ್ಯೆ ಕೂಡ ಆನು ಬಸವನು ಅಕ್ಷಯ ಖರ್ಚ संतुष्ट जाऊन नरसिंह वापस करत प्रति एक कार्मिकेक हंग देव नईन देव पुऱ्या कार्मिके देव जाल्यार उग्र नरसिंहाले की मंत्री कसं दिसता म्हणून
दुर्गा परमेश्वरी अंग कौन देवस्थान बांधिल अजी पुराण कसन दोनी पुराण से कसन देवस्थान बांधिल कौन अनेक क्षेत्र पुराण अंग कशी देवी अंगई सो क्षेत्र पुराण प्रकारी अंगा आणि शशी हितलो एक भगवती देवी मोनस दानी बोपणी ಒಟ್ಟು 7 बोपणी असते अंग कोस्टल रीजन अंगे की बप्पनाची येती तिगे डैली भगवती सो तीन आयली शिवाय देवी रथ अर्चना काय स्थळ पुराण देवस्थान कशी जाली म्हणून म्हणाली देवी हंग एकलो पुरातन काला नಮಗೆ ट्रेडिंग आणि समुद्रा वाटेन जात आशिल्लो म्हणाली एकलो मस्त रिच एकलो बप्प बिहारी म्हणून तो समुद्रा वाटेन कसं ट्रेड ಮಾಡ್ಬೇಕು ट्रेड करूक तेगेले दोणी परदेशाकनी वचशिल्ले तेदन हुवारामध्ये ಅಂತೂ शिरकत तेगेले हॉड शिप आसपण त्या शिरकतात हुवार म्हळ्यार या कसं वारी पावस हुवार हंगे वचे समुद्रामध्ये ಅಂತೂ वारी पावस येता तेदन ताका मन ಅಂತೂ एक स्वप्न पडची कसन म्हळ्यार स्वप्न म्हळ्यार निदल नाही तदनाची दुर्गा परमेश्वरीला वाक्य जातं कसं म्हण तू म्हाका देवस्थान बांदिता म्हणून मगनगे तुका चंद रितीने हांव वापस पवयता आनी तुका तुगेले यथेश्ट संत संपत्तीक हांव वाट कोरून तुका म्हण तशें तो मनान तुजी तो मागून घेता हांव तूं सांगीत अशीची तुका बप्पनाडान तूं हांगा ह्या क्षेत्रान तूं बप्पनाड म्हणून नांव नाशिल्लें ताका ह्या क्षेत्रान तूं तुका हांव देवस्थान बांदून दिता तुका राबूक म्हण तशी त्या सांगील तशीची थंय वारी पावस उणी जाता दोनी चंद्री तेरी हांगा येवन पावता त्या चंद्री तेर देवस्थान बांदून दिता तशी ह्या देवस्थाना नांव बप्पा नाडू म्हण तागेले हेवय थंय समाधी हांगाच देवस्थान आयद्राक थंयच ताका हें केलें तानमार जाल्यार मस्त जनान नमगून आयल तसले देवी कार्णिकेची चिक मेन अज्जी वेळारी तरा वेळार हांवें फूल पावयता ती शेणना फूल म्हण ते दीस पळयतना देवी सगळेची अनंतशयन न्हिदोन आशिल्ली निद्रा रुपारी पळोवपाक मेळटा तशी बारी चंद देवस्थान भितर वचून दुर्गा स्तुती की मनान तोची लक्ष्मी स्तुती की सांगून पायकोन सुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदे
कसं तेगेले लील अशी पळता कृष्णा लील कशी असपड तशीची मध्वाचार्याला लीले पुरे गुरु ते आम्ही पळयता पाजकांत त्या सान असताना तेगेले फर्स्ट अक्षराभ्यास केला जाग आसा आणि तेगेल्या अम्मान ताका काही जो भायर वतना पळोवन घे म्हणाले एक फाटी ताका दूध आणि हे दही ताजे आयदनाक धांकून सोडी हांव भायर वता आसा धांकून सोडी म्हणाले जाल्यार हाण कसं केलें म्हळ्यार मस्त हे बुद्धी उपयोगसून एक व्हड पातोर काणू ते एक पातोर काणू दुधा तोपा वयरी आनी एक पातोर काणू दया तोपा वयर दवरलेलो तशी ते आनीक थंय पळयत आमी ते पातोर आनीक ते चप्पटी कल्लू म्हणटा थंय आमी दिसता आनी एक पाटी एक दिवोड थंय खेळच्या वतना थंय दिवोड दिसली की तशें त्या दिवडाक कोणाकय हार्म करना तशें ते जस्ट ते एक पांयान अशी माटोवन ते भितर घालल खंय ते आनीक ते फोन होल पळय ते आनीक थंय आसता त्या जागेर तशें त्या जाग पळयता मागीर तांणी बड मस्त दुर्बळ कुटुंब जावन आसलीची मस्त ताका लागून रीण आनी आशिल्ले तशी रिणा खातीर एकलो रीण वसूल करूं येता ताका लागना लागीं तेन्ना तांणी तो एक चिंचा रूख आसा टॅमरिंड ट्री म्हणटाची चिंचा रूख त्या चिंचा रुखाक तांणी थंय बसलीच ते आनीक ते पेंट केलेले जागो पेंट कोन्न दवरला ते वॉलार पेंट आसा ते पळयत तुमी थंय हे कसल तो ताणें दूध वसूल करतना ह्यो मध्वाचारी कसं करता म्हळ्यार चिंचा रुखाचे चिंचा बी काणू ಸ್ವಲ್ಪ तागेले ताका गोतना ते रीण करू वसूल केल्या इले गोतना ते चिंचा बी म्हणून तो एक मध्वाचारी कसं करता म्हळ्यार ते चिंचा बी काणू एक पोटली कोरून ते हे कसाला ना म्हणून निम दिता न्ही ह्यो म्हाका रीण वसूल करूं आयला तशी कशें करचें म्हणून म्हाका कळना म्हणटना तेन्ना व्यापारीक ह्यो वसूल करूं आयलो मध्वाचारी काण दिता हे वर तस म्हणून ताणें ओपन करना तो घरा पावचे तर ओपन करना घरा पावतरी ओपन करतना कसं म्हणलें भांगरा कॉइन्स जावन आसता चिंचा बी आशिल्ले भांगरा कॉइन्स जावन आसता ते एक ताका आश्चर्य तो भांगरा कॉइन ते पळोवन ताका मस्त खुशी येता जाल्यार मध्वाचार्याले अन्नाक ते गोत आसना ते भांगरा कॉइन जावन हे जाला टर्न जाला सुमार दिसांना मध्वाचार्याला आश्चर्य येता ह्यो कसले आनीक येनी रीण घेवन चिंचा बीच घेवन चिमकल कसं दिला मध्वाचार्यान ताका रीण वसूल करूं काय येनी म्हणून निमगितना एक फाटी मेळटा तो अशी वाटेर मेळटा तुगेल रीण निमगुशाक येनी मू तूं म्हणून अयो तुगेल रीण कसले तुगेल रीण तुगेल पुताना तिरसिले भांगरा कॉइन घेवन ताण तिरसिला म्हणटना ताका आश्चर्य येता घरा येवन निमगिता इथे कसले कशी तूं हे केलें म्हणून ताका कळटा ह्यो साधारण मनीस न्ही साधारण बालक न्ही कसं की देवाल शक्तीशील बालक ताजे नंतर तागेले एकाक लिहिली पुराय हांकां तागेले आना म्हाका कळूं स्टार्ट जाता तशें करून ताका आनीक त्या जागेक पळय आनीक तांणी महत्व दिता तशें आमगेले मूल जावन आशिल्लें ते मध्वाचार्याले जन्म उडपी म्हण नाव कशें गोष्टी एक फाटी चंद्राक श्राप जावन आशिल्लो श्राप आसतना ताणें त्या प्लेसार तपस करून घेवन ईश्वरा तपस करून घेवन केलेले प्लेस ते थंयसर ताका उडपी म्हण नाव आयलें ताका नाव कसं दिलें म्हणल्यार उडुपा म्हणून उडू म्हळ्यार नक्षत्र पा म्हळ्यार फॉलोवर उडुपा म्हणून नाव आयलें ते क्रमेणा उडुपा आशिल्लें उडपी जालें हांगा उडपाक देव कशें पडटा जाल्लो ताका एक काण आसा
त्या हे पटीक द्वारके भितरी ती कृष्णा मूर्ती ते ಮತ್ತೆ भितर पूर्ण गेले द्वारका दुखून त्या कृष्णा मूर्ती ಮತ್ತೆ पूर्ण गेले ते द्वारकेचे एक व्यापारी ते ಇದಕ್ಕೊಂದು ತಗೆಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ದೋಣಿ ಬಿದ್ದ ಸಾಮಾನ್ ಐಟಮ್ಸ್ घाल घेऊन समुद्र वतसला त्याने जोरू उभारत ह्या विषय मध्वाचार्य कळता मला त्यांनी तिथलं मोठा पॉवरफुल असे मध्वाचार्य कळताना त्यांनी त्या समुद्रात येताच आणि तांगे तपोशक्तीने त्या हेच उभार खंड करीतच मध्वाचार्य सांगता मस्त धन्यवाद तुमका मेगेल दोन्ही खंयचे वस्तूच्या हे यांची गेल्या दाना स्वरूपात ता म्हणटा तर मध्वाचार्य कसं म्हणता तातूंत कोण आशिल्ल्या त्या गोपीचंद आशिल्ले गोपीचंद म्हणटा द्वारकेची मालकी गोपीचंदन म्हणटाच त्या आधी म्हणटाना तो तशें दिता व्यापारी तर मध्वाचार्य कहता त्या गोपीचंदना भितरी कृष्णा मूर्ती मेळटा त्या कृष्णा मूर्ती तो हाडून हांगा उडपी भितरी प्रतिश्ठ करता तशी ती कृष्ण येयलो उडपी ह्या उडपीच्या पूज कोण पडता म्हळ्यार मध्वाचार्यान कमेंट कसं केल्लें तागेले 8 जण शिष्यांक एक ग्रामावरती म्हणटून घालून 8 मठ केले अष्टमठ म्हणटाचे तशी उडपा देवस्थानाचे पूजा पळोवंक ह्या अष्टमठांनी फस्ट 2 महिने एक फावटी रोटेशन बेस करता आशिल्ली एक मठांत 2 महिने पूजा नेक्स्ट टायम एक मठांनी तशी तुमचो एक फावटी चेंज जाता आशिल्लें मागीर क्रमेण त्या 2 महिने आशिल्ले 2 वर्सां एक फावटी केले तशी एवरी 2 इयर्स एक मठांनी तेंचे पूज पळोवंक घेवचे म्हळ्यार त्यांनी त्या मठाच्या की दिवची त्या देवाला पूजा आयटम त्या सामाग्री परती येवन त्या हँड ओवर करचे पावर हँड ओवर करचे ताका आतां पर्याय म्हूण आपयताचे पेजावर मठ अदमार मठ कृष्णापूर मठ कुत्तिगे मठ शिरूर मठ सौदे मठ कांडियूर मठ पल्लीमार मठ अशी अष्टमठ असते